निमित्त होतं 5 कोटींच्या विकास निधीचे। त्यानंतर मात्र रंगली चर्चा मिरजेतील राजकीय शह काटशहाचीच। मिरजेत आज जनसुराज्य युवा शक्तीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते। त्यांच्या सोबतीला होते भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस प्राध्यापक मोहन वनखंडे सर। सुरुवातीला प्राध्यापक मोहन वनखंडे सरांनी मिरज व कुपवाड शहरासाठी मिळालेल्या निधीची माहिती सांगताना म्हणाले, राज्य नगर विकास खात्यामधून सुमारे 5 कोटीचा निधी मंजूर झाला आहे। यामध्ये कुपवाड वार्ड क्रमांक 8 मधील तुळजाईनगर येथील खुल्या जागेत महात्मा बसवेश्वर महाराज यांचे अनुभव मंडप, वाचनालय व इतर विकासासाठी 2.5 कोटी, तर मिरजेतील वार्ड क्रमांक 5 मधील रुईकर पांद मिरज ओढ्यावरील पूल बांधण्यासाठी 2 कोटी रुपये आणि मिरज वार्ड क्रमांक 6 मध्ये ख्वाजा मिरज साहेब दर्गा परिसर विकसित करण्यासाठी 50 लाख रुपये असा 5 कोटीचा निधी मंजूर झाला आहे। त्यानंतर पत्रकार परिषद रंगली राजकीय शह काटशहाची चर्चा। कुपवाड शहर महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास खात्याकडून आम्हाला 5 कोटी निधी मिळालेला आहे। माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, विनयजी कोरे साहेब आणि समीरदादा कदम यांच्या पाठपुराव्यामुळे त्याबद्दल प्रथम आम्ही त्यांना मनापासून धन्यवाद देतो। मिरजेतले 2 विषय आणि सांगलीमधला 1 विषय असे खूप महत्त्वाचे विषय होते की ज्यामध्ये सांगलीमध्ये असणारा प्रभाग क्रमांक 8 मध्ये राजेंद्र कुमार यांच्या माध्यमातून समस्त लिंगायत समाजाची मागणी होती की महानुभव मंडप आपला असावा जिल्ह्याच्या ठिकाणी आणि त्याचा पाठपुरावा करून त्यासाठी 2.5 कोटी रुपये निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। मिरजमध्ये मी एक शिक्षक म्हणून सांगेन की ज्या वेळेला मिरजमध्ये रुईकर पानंदमधून जी मुलं येत आहेत त्या आपल्याच मीडियाच्या माध्यमातून आणि नॅशनल मीडियाच्या माध्यमातून पाहायला मिळालं की पूल वाहून गेल्यानंतर शाळकरी मुलं दप्तराचं ओझं घेऊन अगदी जीव मोठीत घेऊन शाळेला येताना पाहत होतो। असा तोच व्हिडिओ देवेंद्र फडणवीस आम्हाला दाखवल्यानंतर तात्काळ त्या रस्त्यावरती पूल बांधण्यासाठी मिरजमधला रुईकर पानंदमधल्या पुलासाठी 2 कोटी रुपये निधी मिळालेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं मिरजेमध्ये असणारं सर्वांचं एक दैवत मिरासाहेब दर्ग्यासाठी 50 लाख रुपयेचा निधी देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे। अशा माध्यमातून पैसे कुणी आणल्यापेक्षा मिरज मतदारसंघामध्ये सांगली महापालिका क्षेत्रामध्ये आज आपण पाहतो वेगवेगळ्या शेजारची इचलकरंजी पाहिली, कोल्हापूर महापालिका पाहिली, जवळच्या असणाऱ्या त्यामध्ये जो विकास दिसतोय तो आपल्यामध्ये एवढा निधी येऊन सुद्धा दिसत नाही। तो आलेला विकासाचा निधी हा व्यवस्थितपणे खर्च करून जनतेच्या सुखसुविधा निर्माण करण्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टी आणि जनस्वराज्याचे सर्व कार्यकर्ते हे कामाला लागलेलो आहोत। निधी दिल्याबद्दल पुनश्च एकदा माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा यांचं मनापासून आभार। पालकमंत्र्यांना भाजपनं पुन्हा उमेदवारी दिली तर तुम्ही दोघं काम करणार का? ज्याला उमेदवारी त्याच्या पाठीशी राहणार। 1 मिनिट तुम्हाला सांगतो, काकांचं माझं काय सत्य होतं तुम्हाला सगळ्यांना माहिती। पण ज्या मिनिटाला देवेंद्रजींनी आम्हाला सांगितलं, सरांना, मला आणि शेखरे नामदारांना, आम्ही तिघही सगळ्यांना तुम्ही आमचं नाव त्रिदेव ठेवलं, आम्ही तिघं एकत्र असतो। आज शेखर भाऊ गावी गेल्यामुळे आज ते येऊ शकले नाही, त्यांच्या घरात कार्यकर्ता असल्यामुळे, तर आम्ही तिघं एकत्र असतो। आम्हाला तिघांनी देवेंद्रजींनी बोलवून सांगितलं एअरपोर्टला की तुम्ही तिघांनीही कामाला लागा, मला बाकीचं काय सांगायचं नाही। आमच्या बाबतीतला निर्णय घ्यायचा अधिकार सर्वस्व देवेंद्रजींनी आणि विनय कोरे साहेब, त्यामुळं आमच्या बाबतीत तो जो निर्णय घेतो त्यांनी उमेदवारी जर पालकमंत्र्यांना दिली तरी आम्ही सगळेजण मनापासून त्यांचं काम करू आणि ती विजय निश्चित खेचून आणण्याचा आम्ही सगळे करेल।